नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. आज आपण याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशावर काही भावांचा डोळा आहे अशी एक न्यूज आलेली आहे. असे काही विचित्र प्रकार घडलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि महिलांसाठी ह्या अत्यंत आवश्यक व्हिडिओ आहे की महिलांनी आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नये. आजकाल काय होते की महिला आपले आधार कार्ड कोणाला पण देऊन टाकतात आणि त्याच्या आधार कार्डवरती दुसरे कोणतरी पैसे घेऊन जात आहे. हे असे गैरप्रकार घडले आहेत त्याच्याबद्दल आपण सध्या माहिती घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बघा, लाडकी बहीण योजनेच्या पैशावर काही भावांचा डोळा आहे. घडलेला एक विचित्र प्रकार म्हणून आपण समोर आलेला आहे. आपण ती माहिती वाचूया. ही एक लेटेस्ट न्यूज आहे सध्या. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात तब्बल 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटीचा लाभ देण्यात आला आहे. अशातच महिलांसाठी असलेल्या या योजनेत काही अनुचित प्रकार घडलेला आहे. बघा, हे सातारा जिल्ह्यातील न्यूज आहे. सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने 30 महिलांच्या आधार कार्डचा वापर करून लाडकी बहीण योजनेसाठी 30 वेगवेगळे अर्ज दाखल केले. बघा, 30 महिलांचा आधार कार्ड घेतला. वेगळ्या महिलांकडे जाऊन त्यांचे आधार कार्ड त्यांनी घेतले आणि त्याचा वापर करून 30 वेगवेगळे अर्ज केले. त्या 30 अर्जापैकी 26 अर्जांना एकच बँक खाते संलग्न असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती. त्यामुळे घडलेल्या गैरप्रकार उघडीस आला होता. बघा, हे त्यामध्ये 30 जे खाते त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये 26 अर्जांना एकच बँक खाते जोडलेलं होतं. बघा, किती मोठा हा प्रकार आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 30 गुणिले 1500 किती झाले? बघा, 15 अधिक 45 आणि हे 3 1 2 3 45,000 रुपये प्रति महिना त्याला भेटून राहिला होता. 45,000 रुपये प्रति महिना कशाला म्हणतात मित्रांनो? लाडकी बहीण योजनेमार्फत तो एकटा व्यक्ती ते घेत होता. हे असे अनुचित प्रकार घडत आहेत. अशातच आता आणखीन एक प्रकरण समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. या महाशयाने तर आधार कार्डवर स्वतःच्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून, बघा, आधार कार्ड जो असतो ना, आधार कार्डवर इकडे फोटो असतो आपला, याच्यावरती इथे नाव असते आणि इथे फोटो, या फोटोवरती स्वतःचे फोटो लावले आणि अर्ज केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर 12 पुरुषांनी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरताना त्यांनी स्वतःच्या आधार कार्डचा फोटो अपलोड केला. बघा, स्वतःचा आधार कार्डचा फोटो अपलोड केला होता. तसेच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वतःचे नाव लिहिले. पण फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो अपलोड केला होता. बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी सुरू असताना हा प्रकार उघडीस आला. लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची सविस्तर तपासणी होणार नाही असा त्यांचा अंदाज होता. पण बालकल्याण विभागाकडून अर्ज छाननीचे काम सुरू असताना प्रकार लक्षात आला. प्रशासनाला या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देणार आहेत. म्हणून असे काम करू नका मित्रांनो. कसं आहे की प्रत्येक महिलाला हा दिलेला अधिकार आहे, पण खूप लोक काय करत आहेत की महिलांचे अधिकार स्वतः घेत आहेत. असू शकते काम करायचा कंटाळा असू शकते, काही पण काम असू शकते, पण ह्या गोष्टी बरोबर नाहीत आणि असे प्रकार करू नका. हे बघा, हे असे प्रकार उघडीस येत आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. तर महिलांनी पण हे लक्षात ठेवायची, आपले आधार कार्ड जे आहेत, आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नये. कोणी मागितल्यास, झेरॉक्स मागितल्यास कोणालाही आपले डॉक्युमेंट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट देऊ नये, आपले आधार कार्ड देऊ नये, फोटो देऊ नये. हे असे अनुचित प्रकार तुमच्या नावावर दुसऱ्या योजना चालू होऊ शकतात, दुसरे त्यांचा लाभ घेऊ शकतात. म्हणून आपण जर का केले नसेल लाडकी बहीण योजनेमध्ये, तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेमध्ये आपलं नाव नोंदवा आणि अशा गोष्टींना आळा घाला आणि आपले आधार कार्ड, डॉक्युमेंट्स वगैरे कोणाला देऊ नका. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना ही माहिती पुरवा. आणि जे नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण रेग्युलर याच्यावरती व्हिडिओज टाकत राहतो. धन्यवाद.